नमस्कार बाळांनो, मी कल्पना पाटील मॅडम. आज आपण आपल्या इयत्ता 8वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील व्याकरण विभाग पाहणार आहोत. त्यामध्ये संधी या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर बघूया संधी. संधी शिकण्याआधी थोडीशी उजळणी करूया. मराठीतील वर्णमाला तुम्हाला येतच असतील. पहिलं आहे स्वर. स्वरामध्ये अ, आ, ई, उ, ऋ, ऋ, ए, ऐ, ओ, औ हे स्वर आहे. बाळांनो, स्वर, व्यंजन, स्वरादी हे आधी नीट लक्षात घ्या. हे लक्षात घेतलं तरच तुम्हाला संधी चांगल्या पद्धतीने येईल. आलं लक्षात? त्यामुळे की हे स्वर लक्षात ठेवा. अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, ऋ आणि लृ या गोष्टी ज्या आहेत त्या स्वर आहेत. स्वर लक्षात घ्या. आणि आहा हे स्वरादी आहेत. वरती अवर टिंब दिलाय, अनुस्वार. आणि आहा नंतर दोन उभी टिंब आहेत, याला विसर्ग म्हणतात. लक्षात ठेवायचं हे स्वरादी आहे. त्यानंतर बाळांनो, व्यंजने ही आपल्याला आली पाहिजेत. क, ख, ग, घ, ञ, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, 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 ह, ळ, षज्ञ हे आहेत व्यंजन. तर स्वर, स्वरादी, व्यंजन येत नसतील तर ती पाठ करून घ्यायची. कारण व्यंजन आणि स्वरादी आपल्याला यायलाच पाहिजे. चला तर पुढे जाऊया. संधी म्हणजे काय हे आता आपण बघूया. संधीची आधी व्याख्या बघण्याआधी बघा, मी या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर 2 वाक्य दिसतील. वाचा बघू. सूर्य उदय झाला. दुसरं आहे आम्ही विद्यार्थी आहोत. बघा, आपण कधी असं म्हणतो का, सूर्य उदय झाला? एकतर आपण म्हणतो सूर्याचा उदय झाला असंही म्हणतो. पण या ठिकाणी बघा, मी खाली 2 वाक्य लिहिले. सूर्योदय झाला किंवा आम्ही विद्यार्थी आहोत. ही 2 वाक्य बघा आणि ही 2 वाक्य बघा. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की ही जी सूर्य उदय 2 शब्द आहेत. सूर्य आणि उदय 2 शब्द आहेत आणि 2 शब्द मिळून कुठला शब्द तयार झालाय? सूर्योदय. आता दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, विद्यार्थी 2 शब्द आहेत. या 2 शब्दांचा काय झालाय? विद्यार्थी. बघा, नीट बघा की 2 शब्द जे आहेत, या 2 शब्द मिळून या ठिकाणी एक शब्द तयार होतो आणि याला संधी म्हणतात. तर आता व्याकरणाच्या अर्थाने आपण संधीची व्याख्या बघूया. संधी म्हणजे काय? संधी म्हणजे एकत्र येणं, सांधणं किंवा जोडणं, जे आपण मागच्या उदाहरणामध्ये बघितलं. संधी म्हणजे एकत्र येणं किंवा सांधणं किंवा आपण जोडणं, आपण शब्द जोडले त्याला काय म्हणतो? संधी. आता बघा, आता संधीची व्याख्या बघा की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण. आता खाली उदाहरण दिलंय बघा. शब्द आहे सूर्य अधिक अस्त बरोबर सूर्यास्त. मग या ठिकाणी पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण म्हणजे य आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दुसऱ्या शब्दातला हा पहिला वर्ण. सूर्य अधिक अस्त बरोबर सूर्यास्त. व्याख्या बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून एक वर्ण तयार होतो. आता बघा, या ठिकाणी सूर्य य म्हटल्यानंतर अचा उच्चार होतो. कसला उच्चार होतो? अस्वराचा उच्चार होतो. अ काय आहे? स्वर आहे. आणि येथे हा स्वराचा स्वर असतं. अ अधिक अ बरोबर आ, म्हणून सूर्य याचा अ आणि ह्या दुसऱ्या शब्दातला पहिला जो वर्ण आहे त्याचा ते दोन्ही मिळून काय होतात? आ होतात.
त्यामुळे जेव्हा संधी होते सूर्य अधिक अस्त, काय होतो संधी? सूर्यास्त होतो. बाळांनो लक्षात ठेवायचं की संधी म्हणजे काय? तर संधीची व्याख्या काय आहे? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, या दोन्ही वर्णाचा मिळून काय होतो? आ होतो. आ कधी होतो? जेव्हा अ अधिक अ असेल तेव्हा आ होतो. त्याला संधी होताना काय होतो? सूर्यास्त. हासू आहे, हास्त आहे, हसू आहे, हस्त आहे. पण हा जो या आहे तो या कुठून आलेला आहे? यचा काय झालेला आहे? यचा या झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी सूर्यास्त झालेला आहे, हा शब्द झालेला आहे. संधी कळली बाळांनो? चला पुढे जाऊया. आता संधीचे 3 प्रकार आहेत: स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. कोणती आहेत? बघा आपण स्वर व्यंजन शिकलेलो आहोत. स्वर, त्यानंतर व्यंजन आपण पहिल्यांदा बघितलं होतं. त्यानंतर विसर्ग. विसर्ग म्हणजे 2 उभी टिंब. विसर्ग म्हणजे काय आहेत? 2 उभी टिंब. विसर्ग म्हणजे काय असतो? 2 उभी टिंब. याला काय म्हणतात? विसर्ग म्हणतात. स्वर बघितले, व्यंजन बघितले, विसर्ग पाहिला. आज फक्त आपण स्वर संधी पाहणार आहोत. काय बघणार आहोत? स्वर संधी. स्वर संधी म्हणजे काय? बघा या ठिकाणी तुम्हाला स्वर पुन्हा दाखवते. हे स्वर, याची संधी आपल्याला पाहायची आहे. आलं लक्षात? अ आ इ ई उ ऊ रू लू ए ऐ ओ औ याची संधी आपल्याला बघायची आहे. जेव्हा व्यंजन संधी असेल तेव्हा या व्यंजनाबद्दल संधी बघणार आहोत आणि जेव्हा विसर्ग संधी असेल तेव्हा या विसर्गाची संधी आपल्याला पाहायची आहे. आज फक्त आपण काय पाहणार आहोत? ही स्वर संधी पाहणार आहोत. चला बाळांनो स्वर संधी बघूया. आता स्वर संधीमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. आता आपण स्वर संधी आणि स्वर संधीचे नियम बघू. त्यातले 2 प्रकार आहेत. प्रकार आहेत सजातीय संधी आणि विजातीय स्वर संधी. पण त्याआधी बघूया स्वर संधी. स्वर संधीची व्याख्या आपण बघितली की या पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण यांची संधी होते. या दोघां मिळून एक वर्ण तयार होतो. जे बघा आता स्वर संधी म्हणजे काय? संधीची व्याख्या आपण बघितली. आता स्वर संधीची व्याख्या बघायची आहे. जेव्हा एकमेका शेजारी येणारे स्वर असतील. बघा गण, न म्हटलं की अचा उच्चार येतो, बरोबर आहे. आणि ई सुद्धा काय आहे? स्वर आहे. गण, गण म्हटलं की नचा उच्चार कसा येतो? अ येतो आणि ईचा ई. आलं लक्षात? म्हणजे 2 स्वर एकत्र आलेले आहेत, ते एकत्र मिसळलेले आहेत आणि अशा संधीला काय म्हणतात? स्वर संधी म्हणतात. बघा नीट की जेव्हा एकमेका शेजारी येणारे स्वर असतील, जसं या ठिकाणी अ, या ठिकाणी ई, हे दोन्ही स्वर आहेत म्हणून हे दोन्ही एकत्र मिसळत आहेत म्हणून ते काय आहेत? स्वर संधी आहेत. आता इथे बघूया दुसरं उदाहरण बघूया. चंद्र अधिक अस्त. चंद्र, द्र कसला उच्चार येतो? अचा उच्चार येतो की नंतर आणि हा अचा अ. की या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल की 2 स्वर एकत्र येऊन मिसळत आहेत. 2 स्वर एकत्र येतात किंवा यातला बघूया ई आणि अ, हे 2 स्वर एकत्र येत आहेत म्हणून ही काय आहे? स्वर संधी आहे. आता स्वर संधीचा तुम्हाला व्याख्या कळाली असेल, बरोबर आहे. स्वर संधी म्हणजे 2 स्वर एकत्र येतात तेव्हा ती स्वर संधी असते. पुढे जाऊया. आधी पहिली बघूया सजातीय संधी. आता सजातीय संधी म्हणजे काय? 2 सजातीय स्वरांऐवजी एकच दीर्घ स्वर होतो. या ठिकाणी बघा अ आ, ई ई, उ ऊ याच्या संधी होताना आ ई उ हे स्वर येतात. बघा नीट लक्ष द्या. या ठिकाणी स्वर होताना अ आणि ई असेल
अ आणि ई असेल तर ती सजातीय होत नाही. मग सजातीय कोणती? सजातीय म्हणजे अ आणि आ. सजातीय म्हणजे काय? अ आणि आ एकत्र मिसळत असतील, ई ई एकत्र मिसळत असतील, उ उ एकत्र मिसळत असतील, तर अ आ जेव्हा असेल तेव्हा आ होतो, ई ई जेव्हा असेल तेव्हा दीर्घ ई होतो, उ उ जेव्हा असेल तेव्हा दीर्घ उ होतो. अशा पद्धतीने स्वर मिसळले जातात. हे सजातीय, एकाच जातीचे. स्वजातीय म्हणजे एकाच जातीचे, त्याला म्हणतात सजातीय संधी. पुढे उदाहरण बघूया. पहिला नियम की दोन सजातीय स्वर लागोपाठ आले असता, दोन स्वजातीय, आता इथे बघा अ आ ई ई आले की नाही, दोन सजातीय स्वर एकत्र, त्यांची संधी होऊन दोघांबद्दल त्याच जातीतील दीर्घ स्वर होतो. म्हणजे अ आ असेल तर आच येणार, किंवा पहिला आ असेल आणि दुसरा अ असेल तरी देखील काय होतो? आच होतो. आलं लक्षात? किंवा इथे ई, इथे पहिली ई आहे आणि दुसरी ई आहे तर दीर्घ ई, दुसरी ई होते. तर समजा पहिल्या ठिकाणी पहिली ई असेल, या जागेवर पहिली ई असेल आणि या जागेवर दुसरी पहिली ई असेल, सॉरी या जागेवर दुसरी ई असेल आणि या जागेवर पहिली ई असेल तरी त्याची काय होते? दीर्घ ई होते. अशा पद्धतीने सजातीय स्वर एकत्र येतात आणि तेव्हा त्याचा दीर्घ स्वर होतो. अ आ तरी आ होतो, किंवा आ अ असेल तरी आ होतो. ई अधिक ई असेल तर दीर्घ ई होते. पण दीर्घ ई अधिक पहिली ई असेल तरी देखील काय होतो? हा दीर्घ ईच येते. स्वरसंधीचे नियम लक्षात ठेवायचे. समजा उ अधिक उ असेल तरी देखील त्याचं काय होणार आहे? दीर्घ उ संधी होणार आहे. हे झाले स्वरसंधीचा नियम. कळला? स्वरसंधीचा नियम की दोन सजातीय स्वर, म्हणजे हे स्वजातीय आहेत. हे काय आहेत? हे काय आहेत? स्वजातीय आहेत. हे काय आहेत? स्वजातीय आहे. किंवा उ अधिक उ हे पण काय आहे? सजातीय आहे. आणि म्हणून त्याचा नेहमी काय होतो? दीर्घ स्वर होतो. याला काय म्हणतात? दीर्घ स्वर हे होतात. आता आपण विजातीय संधी बघू. बघा, विजातीय आधी कुठली बघितली? सजातीय म्हणजे एकाच जातीची. आता आपण बघणार आहोत विजातीय संधी, म्हणजेच दोन वेगळ्या स्वरसंधीच आहे ही, पण वेगळ्या जाती. बघूया नीट बघा. पहिला नियम, अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास ए होतो. आता जरा लक्षात ठेवा बाळांनो, नियम आहेत ते नीट लक्षात ठेवायचे. काय सांगितलंय? अ आणि आ म्हणजे अ आहे किंवा आ आहे, याच्या पुढे कुठले शब्द आलेत? ई किंवा ई, ई किंवा ई, तर काय होतो? ए होतो. काय होतो? ए होतो. आलं लक्षात की या ठिकाणी अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा दीर्घ ई आली तर त्याची संधी काय होते? ए होतो. काय होते संधी? ए होतो. उदाहरण बघितलं आपण. या ठिकाणी ईश्वर अधिक इच्छा. ईश्वर, र म्हटलं की अ येतो, ईचा ई आहे म्हणून या ठिकाणी ए झालाय. मग ईश्वरे, ईचा काय झाला? ए झाला. ईश्वरे छा. आलं लक्षात? किंवा दुसरं बघूया उदाहरण. रमा अधिक ईश, माचा उच्चार आ येतो म्हणून आ, आणि ईचा दीर्घ ईचा ई, तरी देखील त्याची संधी काय झालेली आहे? ए झालेली आहे. आ अधिक ई बरोबर ए. म्हणजेच या ठिकाणी रमा अधिक ईश, रमाचा काय झाला आहे? ए झालाय म्हणून रमेश. आलं लक्षात? हा पहिला नियम, हा पाठ करायचा, लक्षात घ्यायचा आहे. अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आला तर काय येतो? ए येतो. हा पहिला नियम तुमचा विजातीय. विजातीय म्हणजे हा असजातीय आपण काय म्हटलं होतं? अ अधिक आ दोन्ही एकाच जातीचे म्हणून ते सजातीय. पण या ठिकाणी अ वेगळा आहे, ई दुसरी जात आहे म्हणून हे झाले
विजातीय. आणि असे विजातीय संधीमध्ये पहिला नियम काय घ्यायचा आहे, अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आला तर काय होतो, ए होतो. आलं बाळांनो लक्षात? पहिला नियम लक्षात आला. आता दुसरा बघा, आपण ईचा बघितला होता बरोबर आहे. आता अ किंवा आ मध्ये ई किंवा उ किंवा उ त्याऐवजी काय येतो, ओ येतो. नीट बघा काय येतो, ओ येतो. अ किंवा आ यांच्याकडे उ किंवा उ. बघा या ठिकाणी उदाहरण, सूर्य अधिक उदय. सूर्य तरी अ उच्चार येतो, उचा उ लिहिला. मग या दोघांची संधी काय होते, ओ होते. काय होते, ओ होते. म्हणून या ठिकाणी सूर्य अधिक उदय काय झाला, सूर्योदय. ओ योचा काय झाला, यो. आलं लक्षात? दुसरं उदाहरण, गंगा अधिक उर्मी. गा म्हणजे आ आला आणि उर्मीचा उ आला. आ अधिक उ देखील काय येतो, ओ येतो. आलं लक्षात? म्हणजे या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, दुसरा नियम, अ किंवा आ याच्या पुढे उ किंवा उ आल्यास ओ येतो. पहिला नियम काय बघितला होता, अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई येतो तेव्हा ए येतो. दुसरा नियम काय बघितला आपण, अ किंवा आ याच्या पुढे उ किंवा उ येतो तेव्हा ओ होतो. आलं लक्षात? सूर्योदय. गंगा अधिक उर्मी, गंगोर्मी. कारण हा ग आहे म्हणून गो येतो. आलं लक्षात? गचा काय झाला, गाचा काय झाला, गो झाला म्हणून गंगोर्मी. अशा पद्धतीने संधी होते. आता संधीचा तिसरा नियम, अ किंवा आ याच्या पुढे रू आल्यास, रू ऐवजी काय येतो, और येतो. तिसरा नियम, अ किंवा आ याच्या पुढे रू आल्यास. रू बघितला होता आपण स्वर मध्ये आहे की नाही, अ आ ई उ ऊ रू, त्यातला हा रू. तर त्याच्याऐवजी काय येतो, और येतो. जसं देव अधिक ऋषी. देव वचा अ आणि रूचा रू काय आला झाला, और. किंवा महा अधिक ऋषी, महाचा आ, रूचा रू म्हणून काय झाला, अर झाला. आलं लक्षात? जसं देव अधिक ऋषी, अर देवर्षी. मग लिहिणार कसं, असा. किंवा महा अधिक ऋषी लिहिणार काय, महर्षी. अशा पद्धतीने विजातीय संधीचे 3 नियम आहेत. लक्ष ठेवायचे. या ठिकाणी पहिला नियम बघितला आपण, अ किंवा आ याच्यामध्ये ई किंवा ई आला तर ए होतो. दुसरा नियम, अ किंवा आ याच्या पुढे उ किंवा उ आला तर ओ होतो. तिसरा नियम बघितला, अ किंवा आ याच्या पुढे रू आल्यास और येतो. हे झाले 3 नियम विजातीय संधीचे. आणि सजातीय संधीमध्ये आपण काय बघितलं होतं बाळांनो, सजातीय संधीमध्ये की 2 सजातीय स्वर एकत्र आले तर त्याचा काय होतो, अ असेल तर आ होतो, ई असेल तर दीर्घ ई होते आणि उ अधिक उ असेल तर दीर्घ उ होतो. अशा पद्धतीने हे संधीचे नियम आहेत बाळांनो, नीट लक्षात ठेवायचे. आणि अशा पद्धतीने आज आपण स्वरसंधी शिकलेलो आहोत. हे नियम पाठ करायचे आहेत. हे नियम पाठ केले तरच आपल्याला संधीचा हा प्रश्न सोडवता येणार आहे. ठीक आहे बाळांनो, स्वरसंधी समजली. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विसर्ग संधी शिकणार आहोत. तर आता एवढाच अभ्यास, नीट अभ्यास करा आणि घरी राहा, सुरक्षित राहा, पण अभ्यास सुद्धा करा. ठीक आहे बाळांनो, गुड बाय.